मॉर्निंग स्टुडंट. आज आपण 5व्या लेक्चरमध्ये या युनिटमधील भाग जो आहे तो एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ रँडम व्हेरिएबल हे शिकणार आहोत. तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू मीन्स त्याला मीन पण हा शब्द आहे आणि व्हेरियन्स ऑफ रँडम व्हेरिएबल, तर यामधला बराचसा कन्सेप्ट आपण याच्या आधी शिकलेलो आहोत. तर एक्सपेक्टेड व्हॅल्यूची डेफिनेशन काय, तर आपण जी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये डेफिनेशन विचारली म्हणजे पाहिली त्यालाच अगदी पॅरलल आहे. तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑर मीन व्हॅल्यू इज डिनोटेड बाय कॅपिटल ई ऑफ एक्स ऑर म्यू. लेट द डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल x be a discrete random variable taking values x1, x2 up to x3 up to xn with probabilities p1, p2, pn. या रँडम व्हेरिएबलचं जे व्हॅल्यू आहे x1, x2, x3, x4 up to xn पर्यंत आपण पाहिल्या त्याची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी p1, p2, pn रिस्पेक्टिव्हली. द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ कॅपिटल x डिनोटेड बाय कॅपिटल ई ऑफ एक्स म्हणजे हा सिंबॉल आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा किंवा मीन व्हॅल्यूचा, ऑर म्यू किंवा म्यू मध्ये पण तुम्हाला नोटेशन विचारलं जाईल. अँड इज डिफाइंड बाय ईएक्स इक्वल टू. तर ईएक्स कसा डिफाइन करायचा, तर आपल्याला रँडम व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यू दिला x1, x2, x3 अप टू xn पर्यंत. त्याची प्रोबॅबिलिटी दिली आपल्याला x p1, p2, pn. आपण टेबलमध्ये पाहिलं होतं मागच्या पिरियडला की वरते एक्सच्या व्हॅल्यू खाली त्याची प्रोबॅबिलिटी. तर हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू डिफाइन केली आहे की पहिल्यांदा x1 नी p1 ला मल्टिप्लाय करायचं, x1 p1 प्लस x2 p2 प्लस x3 p3 म्हणजे साधा गुणाकार करायचा त्याचा करस्पॉन्डिंग एक्सच्या व्हॅल्यू आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीची अप टू प्लस प्लस xn इंटू pn. तर हे एका नोटेशन मध्ये लिहायचं आपल्याला. जर बेरीज असेल तर समेशन ऑफ I इज इक्वल टू कुठून सुरुवात आहे 1 पासून तर n पर्यंत I इज इक्वल टू 1 टू n समेशन आपण ऍडिशन करता यूज करतो. तर xi pi तुम्ही i ची व्हॅल्यू इथे 1 ठेवली असेल, i ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 ठेवली असेल तर x1 p1 म्हणजे तुम्हाला पहिली टर्म मिळेल. i ची व्हॅल्यू जर 2 ठेवली असेल तर x2 p2, i ची व्हॅल्यू 3 ठेवली असेल तर x3 p3, i ची व्हॅल्यू n जर ठेवली असेल तर xn pn. तर हे सिंबॉलिक फॉर्म मध्ये या फॉर्म मध्ये लिहिल्या जाते. तर एक्सपेक्टेड व्हॅल्यूची डेफिनेशन हे वरचं आपल्याला लक्षात ठेवायचं नाही. तर एक्सपेक्टेड व्हॅल्यूची डेफिनेशन काय लक्षात ठेवायची की एक्सपेक्टेड व्हॅल्यू इज डिनोटेड बाय कॅपिटल ई ऑफ एक्स ऑर म्यू अँड इज डिफाइंड बाय समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 टू n xi pi इज इक्वल टू पुन्हा त्याचा दुसरा सिंबॉल आहे तो म्यू. तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे व्हेरियन्स ऑफ एक्स. व्हेरियन्स ऑफ एक्स मीन्स व्हेरियन्स ऑफ एक्स इज डिनोटेड बाय VAR कॅपिटल एक्स और सिग्मा स्क्वेअर एक्स. जसं इथे म्यू नोटेशन आहे ते सिग्मा स्क्वेअर एक्स आहे. तर वरच एक्सप्लेनेशन आहे लेट एक्स बी ए डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल टेकिंग व्हॅल्यू x1, x2, x3 अप टू xn विथ प्रोबॅबिलिटीज p1, p2, p3 अप टू pn. आता मात्र इथे काय दिलं आहे, अँड म्यू इज इक्वल टू एक्स. म्यू इज इक्वल टू EX नाही तर EX किंवा म्यू इथे आपण अँड EX देन द व्हेरियन्स ऑफ एक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल VX लिहा तरी चालेल, व्हेरियन्स ऑफ एक्स लिहिलं तरी चालेल किंवा सिग्मा स्क्वेअर याला सफिक्स म्हणून x लिहा तरी चालेल. अँड इज डिफाइंड बाय व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू E म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू x मायनस म्यू स्क्वेअर, x मायनस म्यू स्क्वेअर. और therefore variance of x is equal to summation of I is equal to 1 to n x minus म्यू ला कसं लिहायचं बा, जर x आहे EX किती आहे xi pi, तिथे x ची व्हॅल्यू किती दिली आहे x मायनस म्यू, तर xi मायनस म्यू स्क्वेअर इनटू pi इक्वल टू I is equal to 1 to n pi आधी लिहायचं म्हणजे फक्त pi इनटू xi मायनस म्यू स्क्वेअर. आता रिमार्क मध्ये हा सिंबॉल कसा सोडवायचा आपण याला सोडवावं लागेल एक्झाम्पल मध्ये. तर व्हेरियन्स ऑफ एक्स इज EX मायनस म्यू स्क्वेअर, या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला x स्क्वेअर मायनस ट्वाइस म्यू x प्लस म्यू स्क्वेअर. याला आपण
एक्सपेक्टेड व्हॅल्यू सेपरेट केला ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ट्वाइस म्यू ई एक्स प्लस म्यू स्क्वेअर. फक्त कॅपिटल एक्स तिथे त्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू लागेल ई एक्स स्क्वेअर मायनस ट्वाइस म्यू आर आणि एक्स ची व्हॅल्यू किती आहे? ई एक्स म्हणजे काय असते? ई एक्स इक्वल टू म्यू म्हणून इथे म्यू लिहिला होता आपण इथे हा म्यू स्क्वेअर ट्वाइस म्यू स्क्वेअर इंटू म्यू स्क्वेअर दॅट इज मायनस ट्वाइस म्यू स्क्वेअर प्लस म्यू स्क्वेअर यामधून एक वजा होईला म्हणजे मायनस म्यू स्क्वेअर राहिला. तर व्हेरियन्स ऑफ एक्स इज ई एक्स स्क्वेअर मायनस म्यू मीन्स अगेन ई एक्स आणि त्याचा स्क्वेअर. तर याला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार? व्हेरियन्स ऑफ एक्स इज समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू एन ई एक्स स्क्वेअर. ई एक्स जर एक्स आय पी आय स्क्वेअर आहे तर हा ई एक्स स्क्वेअर किती? पी आय इंटू एक्स आय स्क्वेअर म्हणजे एक्स व्हेरिएबल मध्ये आहे पी आय एक्स आय स्क्वेअर मायनस मायनस ई एक्स म्हणजे म्यू त्याचा स्क्वेअर व्हेअर ई एक्स स्क्वेअर इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू एन 1 टू एन त्या ई एक्स स्क्वेअरची जी व्हॅल्यू ठेवली आपण ती आहे पी आय एक्स आय स्क्वेअर किंवा एक्स आय स्क्वेअर पी आय लिहिलेलं चला. आता हे झालं व्हेरियन्स आणि व्हेरियन्सच पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट म्हणजे असते स्टँडर्ड डेव्हिएशन. इथे मी शॉर्ट मध्ये लिहिलाय द नॉन निगेटिव्ह नंबर सिग्मा एक्स. इथे सिग्मा स्क्वेअर म्हटलं आहे सिग्मा स्क्वेअर तर सिग्मा स्क्वेअर असेल तर दुसऱ्या साईडला प्लस मायनस येईल पण आपल्याला पाहिजे नॉन निगेटिव्ह. द नॉन निगेटिव्ह नंबर सिग्मा एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स दॅट इज पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स मीन्स स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स. म्हणजे व्हेरियन्स तुम्ही काढलं की त्याचं पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतलं की ते स्टँडर्ड डेव्हिएशन होऊन जाते. तर यावरती आपल्याला एक्झाम्पल पाहायचे आहे. तर आपल्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन ई एक्स इज इक्वल टू आय इज इक्वल टू 1 टू एन एक्स आय पी आय इज इक्वल टू म्यू. व्हेरियन्स ऑफ एक्स तर लक्षात ठेवायचं की आय इक्वल टू 1 टू एन पी आय एक्स आय स्क्वेअर मायनस म्यू स्क्वेअर आणि स्टँडर्ड डेव्हिएशन साठी जर विचारलं असेल तर पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. फक्त एवढं लक्षात ठेवायचं बाकी लक्षात नाही ठेवायचं. ठीक आहे फक्त समजण्यासाठी लिहून दिलाय. यानंतर आपण एक्झाम्पल पाहणार. इथे आपल्याला एक्झाम्पल म्हटलं 3 coins are tossed simultaneously. Full stop. X is the number of heads. Find expected value and variance of x. असं म्हटलं आपल्याला याच्यामध्ये. तर किती कॉइन टॉस केले याच्यामध्ये? 3 coin. As 3 coins are tossed simultaneously. Then we know that sample space is S is H H H H H T H T T H T H T H T T H H T T H आणि T T T. तर याप्रमाणे हे सॅम्पल स्पेस मध्ये 8 पॉइंट राहतील 1 2 3 4 5 6 7 8. तर 3 पॉइंट साठी आपण सॅम्पल स्पेस लिहिला. आता पहा काय याच्यामध्ये काय म्हटलं ना लेट एक्स ला काय म्हटलंय एक्स इज द नंबर ऑफ हेड्स. नाउ लेट एक्स इज द नंबर ऑफ हेड. एक्स इज द नंबर ऑफ हेड्स. टोटल किती आहे? आता ही प्रोबॅबिलिटी आपल्याला आपल्या मनातल्या मनात काढायची आहे. टोटल नंबर 8 आहे आणि यामध्ये x इज द नंबर ऑफ हेड अँड हेन्स x कॅन टेक्स द व्हॅल्यूज x कॅन टेक्स द व्हॅल्यूज. आता पाहिजे हेडची संख्या किती आहे? 3. इथे 2 इथे 1 इथे 2 इथे 1 इथे 2 इथे 1 आणि इथे 0. जर आपण त्या पहिल्या नंबर पासून पाहिलं तर 3 2 1 2 1 2 1 0.
जे रिपीट झाले ते एकदाच घ्यायचे आहेत. म्हणजे x कॅन टेक्स द व्हॅल्यूज 0, नंतर आहे 1, नंतर आहे 2 आणि नंतर आहे 3. 0 1 2 3 and hence the table is तर या पहिल्या कॉलम मध्ये घ्यायचं आहे x च्या व्हॅल्यू x, दुसऱ्या कॉलम मध्ये घेऊ आपण प्रोबॅबिलिटी ऑफ x. आता आपल्याला याच्यामध्ये विचारलं काय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स विचारलं आहे. तर इथे आपण xi pi आणि xi स्क्वेअर इंटू पी आय हे का घेतलं आपण त्याचं डिस्कशन करू आता आपण. हा टेबल आता आपल्याला जवळपास सगळ्याच प्रॉब्लेम मध्ये घ्यायचा आहे. तर EX किती असते, EX म्हणजे काय, EX म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to n xi pi. बरोबर आहे. व्हेरियन्स ऑफ x किती असते, व्हेरियन्स ऑफ x इज इक्वल टू समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to n pi xi स्क्वेअर. इथे काय लिहिलं आपण xi स्क्वेअर pi, तो कुठला लिहिलं तर चालते, xi स्क्वेअर pi मायनस म्यू स्क्वेअर. म्यू मीन्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजेच म्यू. तर आपल्याला या करता या पण व्हॅल्यू घेता येते. तर x च्या व्हॅल्यू पहा कोणत्या, तर x च्या व्हॅल्यू मिळाल्या 0 1 2 आणि 3. ठीक आहे. आता x ची व्हॅल्यू 0, x ची व्हॅल्यू 0 असणारे टोटल किती आहे, टोटल 8. त्यापैकी h ची व्हॅल्यू म्हणजेच नंबर ऑफ हेड 0 असणारे किती आहे, याच्यामध्ये फक्त केवळ हा एकटा आहे. तर याची प्रोबॅबिलिटी 1/8, 1/8. ठीक आहे, 1/8. त्यानंतर H1 असणारे, या आतमध्ये H1 असणारे 1 2 आणि 3 टोटल आहे 8. टोटल आहे 8. किती पैकी, 8 पैकी 3, म्हणून त्याची प्रोबॅबिलिटी 3/8. आता 2 करता का, 2 नंबर 3दा आहे, 2 हेड असताना, पण टोटल 8 आहे 2, 2/8. आता 3 हेड असणारे फक्त एकच आहे, टोटल 8 आपल्या जवळ आहे, 8 पैकी 1. ही झाली याची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. xi pi म्हणजे हाच म्हणजे xi हाच म्हणजे pi कन्सिडर करायचा आपल्याला याच्यामध्ये, की xi pi या दोघांचा गुणाकार करा. 0 into 1/8 0, 1 into 3/8 3/8, 2 into 2/8 4/8, 3 into 1/8 3/8. याला 2/8 ला 1/4 नाही करायचं किंवा 4/8 ला 1/2 नाही करायचं. याकरता की आपल्याला बेरीज करायला सोपं जाते. हे इथपर्यंत आलं. आता पाहणार आपण की याची टोटल याची आपण म्हणणार टोटल. या सगळ्याची बेरीज घ्या. सॉरी, xi स्क्वेअर pi म्हणजे हा xi कन्सिडर करायचा, x इज इक्वल टू xi, याला आपण xi म्हणू. याचा स्क्वेअर करून याला गुणायचा आहे. 0 चा स्क्वेअर 0, 0 ने याला गुणलं 0. 1 चा स्क्वेअर 1, 1 ने 3/8 ला गुणलं 3/8. 2 चा स्क्वेअर 4, 4 ने याला गुणलं 4 into 2 8/8, 8/8 1 नाही करून घ्यायचं. 3 चा स्क्वेअर 9, 9 ने 1/8 ला गुणलं 9/8. आता याची बेरीज करा पूर्ण. याची किती तर पहा, 8 चा एलसीएम येणार, 8 एलसीएम आला
न्यूमरेटर मध्ये तिघाचाही डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजे वरची फक्त केवळ बेरीज होईल 3 + 4 7 + 3 10 xi pi सगळ्या याची बेरीज करणे म्हणजेच काय म्यू ची व्हॅल्यू आहे किंवा ex ची व्हॅल्यू आहे याची बेरीज करा डिनॉमिनेटर मध्ये 8 आहे एलसीएम घेतला न्यूमरेटर मध्ये ऍडिशन करत चला 9 आणि 8 17 आणि 3 20 ही झाली ऍडिशन म्हणजे आपण 3 कॉइन टॉस केले सॅम्पल स्पेस मिळाला त्यावरून x denotes the number of head and therefore x takes the values 0 1 2 3 0 1 2 3 साठी किती हेड आहे यावर आपण प्रोबॅबिलिटी घेतली याचा गुणाकार केला xi चा स्क्वेअर करून त्याला pi ने मल्टिप्लाय केलं आणि याची आपण ऍडिशन केली नाउ then we know that expected value is denoted by ex is equal to summation of I is equal to 1 आता इथे पहा कुठून कुठेपर्यंत आहे 0 पासून तर 3 पर्यंत तर I is equal to 0 to 3 x ची व्हॅल्यू 0 पासून तर 3 पर्यंत xi pi म्हणजे काय ही व्हॅल्यू x0 p0 आपण ही बेरीज केलीच आहे इथे I is equal to 0 पासून तर 3 पर्यंत ही बेरीज किती आली xi pi 10/8 याला भाग देऊन टाकू आपण 2 चा जातो 5/2 ठीक आहे ex means variance काढला आपण 5/2 आला and variance of x काय असते summation of I is equal to 0 to 3 xi square into pi minus mu square xi square pi ची बेरीज झाली 20/8 minus ex म्हणजेच mu ची व्हॅल्यू आली होती 5/2 चा स्क्वेअर याला कॅल्क्युलेट करा आणि therefore variance of x is equal to 20/8 minus 5/2 चा स्क्वेअर is 25/4 इथे 2 चा भाग देऊन टाका म्हणजे 10/4 minus 25/4 ठीक एक मिनिट आपलं थोडं कॅल्क्युलेशन चुकत आहे करेक्शन करू घेऊन आपण 2 असताना 1 2 3 आहे 3 पाहिजे होते इथे 3 आहे ना 6 थोडं लक्ष झालं की 3 ठीक आहे xi pi 2 into 3 that is 6 हा येईल 2 स्क्वेअर म्हणजे 4 into 3 हा होणार 12 त्यानंतर याची बेरीज किती येणार 3 आणि 6 9 3 12 12/8 आणि हा येईल 9 आणि 12 21 आणि 3 24/8 तर समेशन इथे 12/8 that is 3 चा भाग तो 4 ने 3/2 ठीक आहे इथे येईल 20/8 च्या ऐवजी 24/8 आणि हा येईल 3/2 स्क्वेअर तर याला आपण सोडून घेऊ इथे 24/8 means that is 3 minus 3/2 square 9/4 LCM is 4 12 minus 9 that is 3/4 3/4 is 0.75 variance of x is 0.75 and mean किंवा expected value is 1. 3/2 means
असं लिहिलं तरी चालेल 3/2 किंवा 3/4 लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ x where x is the number obtained on uppermost face when a fair die is thrown. एक्झाम्पल केअरफुली वाचायचं. या स्टुडंटसाठी काय सांगितलं, व्हेन ॲज ऑर व्हेन ए फेअर डाय इज थ्रोन देन वी नो दॅट सॅम्पल स्पेस एस इज. जर फेअर डाय जर थ्रोन केला असेल 6 फेस असणारा, तर प्रत्येक ज्यावरती 1 2 3 4 5 6 नंबर असतील, तर एक वेळा टॉस केला वरचा नंबर 1 आला, नंतर दुसऱ्यांदा टॉस केला 2 आला, तिसऱ्यांदा टॉस केला 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6, नंतर पुन्हा टॉस केला 3 आला, नंतर 4, नंतर 5, नंतर 6, नंतर 2, असे वेगवेगळ्या किती वेळा तुम्ही टॉस केले तर 1 ते 6 पर्यंतच नंबर येतील. समजलं. आणि कितीदा रिपीट झाला तर तो एकदाच घ्यायचा आहे. म्हणून सॅम्पल स्पेस काय येणार, 1 2 3 4 5 and 6. तर पॉसिबल नंबर इतके येतील व्हेन ए फेअर डाय इज थ्रोन. येस, द सॅम्पल स्पेस येस इज 1 2 3 4 5 6. ओके. नाउ लेट x डिनोट्स. x काय म्हणते, where x is the number obtained on uppermost face. Let x equal to x is the number obtained on the uppermost face. Uppermost face, and therefore x can take the values. कोणत्या राहतील, x can take the values असं लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. x is equal to 1 2 3 4 5 6. किंवा आपण आणि x can take the values 1 2 3 4 5 and 6. Now table is. आता टेबल तयार करू आपण. टेबल इज जसं आपण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये घेतला होता त्याप्रमाणे x, प्रोबॅबिलिटी ऑफ x, याला xi म्हणू शकतो आपण. xi pi, xi स्क्वेअर pi हे इतके कॉलम घ्यायचे व्हेरियन्स आणि मीन करता. तर x च्या व्हॅल्यू पाहून घ्या किती आहे. तर x च्या व्हॅल्यू आहेत 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. px ची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी बट टोटल किती आहे 6. वरचा नंबर किती वेळाला, एक नंबर एकच वेळाला, 1/6 1/6 1/6. ठीक आहे. आता 2 करता टोटल 6 आहे. वरचा नंबर किती आलाय, 2 नंबर हा किती वेळाला, एकच वेळाला, याची प्रोबॅबिलिटी 1/6 येते. 3 करता टोटल 6 आहे. 3 नंबर किती वेळाला, हा एकच वेळाला, 1/6. सिमिलरली सगळ्या करता ही प्रोबॅबिलिटी 1/6 1/6 1/6 आहे. खाली आपण टोटल xi pi या दोघांचा गुणाकार करायचा. 1 into 1/6 that is 1/6, 2 into 1/6 2/6, 3 into 1/6 3/6. इथे भाग नाही द्यायचा. 2/6 ला 1/3 किंवा 1/2 नाही करायचं. 4 into 1/6 4/6, 5 into 1/6 5/6, 6 into 1/6 6/6 असं करायचं. याची टोटल पार्ट डिनॉमिनेटर मध्ये 6 आहे. डिनॉमिनेटर मध्ये 6 आहे.
तर न्यूमरेटर मध्ये बेरीज करताना 6 आणि 5 11 4 15 3 18 2 20 आणि 21 21 बाय 6 ठीक 21 बाय 6 आलाय इथे. आता आपल्याला xi स्क्वेअर पे याचा स्क्वेअर कुणाला गुणायचा आहे 1 चा स्क्वेअर 1 into 1 by 6 that is 1 by 6 2 चा स्क्वेअर 4 into 1 by 6 4 by 6 3 स्क्वेअर 9 into 1 by 6 9 by 6 4 स्क्वेअर 16 into 1 by 6 16 by 6 5 स्क्वेअर 25 into 1 by 6 25 by 6 6 स्क्वेअर 36 into 1 by 6 that is 36 by 6. याची पण बेरीज घ्या. टोटल 36 आहे. याची बेरीज करतो आपण 36. ठीक आहे ना. 36 आणि 4 40 25 आणि हा 25 50 50 आणि 40 90 आणि 1 91. ठीक आहे ना. 6 आणि 5 17 आणि 6 17 17 आणि 9 26 आणि 4 30 आणि 31 1 3 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 1 9 91 by 6. याला कसं डिनोट करतो आपण म्यू ने किंवा EX ने एक्सपेक्टेड व्हॅल्यू. नाव we know that EX is summation of I is equal to 1 पासून तर 6 पर्यंत 1 to 6 xi pi याची आपण बेरीज केली आहे. ती आली 21 by 6 21 by 6 21 by 6 that is 3 चा भाग जातो 7 by 2 EX. यालाच आपण म्यू पण म्हणतो. अँड ही झाली एक्सपेक्टेड व्हॅल्यू. अँड व्हेरियन्स ऑफ x दिस व्हॅल्यू समेशन ऑफ I is equal to 1 to 6 1 पासून तर 6 पर्यंत आहे 1 to 6 xi स्क्वेअर pi मायनस म्यू स्क्वेअर व्हॅल्यू ठेवा. xi स्क्वेअर pi आपण पूर्ण बेरीज केली 91 by 6 मायनस म्यू स्क्वेअर म्यू किती आलाय 7 by 2 7 by 2 चा स्क्वेअर. याला कॅल्क्युलेट करूया आपण. व्हेरियन्स ऑफ x इज इक्वल टू 91 by 6 मायनस 49 by 4. याचा एलसीएम येईल 12. एलसीएम 12 आला 2 91 into 2 182 मायनस 3 49 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 147. याची वजाबाकी करून टाका. किती राहील 5 12 minus 7 5 8 minus 5 3 0 that is 35 upon 12. याला जर आपण भाग दिला 7 by 2 मीन्स किती येते. एक तर 7 by 2 दिलं तरी चालेल किंवा याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर किती 3.5 इतकं येऊ शकते. आणि हा 12 2 दोनचा भाग जाईल 12 24 11 उरले 110 12 9 अष्टदशे 2 उरले 20 झाले 12 2.91 किंवा 3.5 याप्रमाणे हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स ऑफ एक्स राहणार. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. आपण नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट पिरियडला पाहणार. थँक्यू.